नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. टाईम होतोय 7:30. 26 तारीख आहे आजची आणि ओला आणि उबर चालू आहे. मॉर्निंगलाच म्हणजे आता जस्ट व्हिडिओ चालू करण्याच्या आधी मुंबई सेंट्रलची ट्रिप लागत होती 45 किलोमीटर्सनी. अरे यार गेली. 45 किलोमीटर्सनी ट्रिप लागत होती. तर त्याचा रेट होता 500-550 रुपये. तर खूप कमी रेट होता म्हणून मी उचलली नाही. पहिलं मॅचिंगचं ऑप्शन आलं, नंतर मग ॲक्सेप्ट बटन आलं, पण तरी पण मी काय उचलली नाही. आणि पास ॲक्टिवेट झाला नाही आहे उबरचा, तर मी चांगलीच ट्रिप बघणार. तर कोल्ड स्टार्ट तर झालेली आहे. CNG टाकायची गरज नाही, कारण कालच आपण CNG टाकलेला. तर फक्त आपल्याला आता एक चांगली ट्रिप पाहिजे आणि सुट्टी आहे. तर त्या दिवसाला म्हणजे आजचा दिवस कसं जाईल हे मला पण नाही माहिती. सुट्टीचा दिवस सगळ्यांना माहिती आहे की कसा जातो. तर अननेसेसरी गाडी इकडे तिकडे चालवून काय अर्थ तर नाही आहे, म्हणून मी काही जास्त काय पळापळ करणार नाही. पण आपल्याला एखादी चांगली ट्रिप भेटली तर आपला दिवस चांगला जाऊ शकतो. वेळ होतोय 8:40 आणि दिवसाची पहिली ट्रिप कंप्लीट झाली उबरमध्ये. आणि ह्याच्याचमुळे आता पास ॲक्टिवेट झाला आपला. 250 रुपयाची ट्रिप होती. 10 किलोमीटरचे 250 रुपये चांगले दिले गो सेडान. आणि पास आता ॲक्टिवेट झाला आहे. तर आता ठीक आहे, मला माहिती होतं की पास ॲक्टिवेट होणारच आहे, पण मी किलोमीटरच्या वाईज पटकन ट्रिप उचलली. आता इथून काय लागत आहेत मला पण नाही माहिती, आयडिया नाही आहेत, कारण आज रामनवमी आहे, सुट्टी आहे. तर टिप्स भेटतील पण फार कमी, हळूहळू हळूहळू असा वाला प्रकार होणार आहे. टाइम होतोय 9 वाजलेत आणि गोरेगावची ट्रिप भेटली आहे. मी DY पाटील स्टेडियमच्या इथेच होतो. जवळपास 1.8 किलोमीटरचा पिकअप लोकेशन आहे. तर जाऊया गोरेगावला. मला हेच म्हणजे पाहिजे होतं कधीपासून की नवी मुंबईमध्ये ट्रिपचा फ्लो तसा पण कमी असतो. आज सुट्टी आहे बोलल्यावरती कमीच असणार. तर मला मुंबईमध्ये जाऊन बघायचं आहे की मुंबईमध्ये कमी आहे का कसं आहे, कारण छोट्या मोठ्या काही ना काही चिरीमिरी ट्रिप लागत असतात मुंबई साईडने. तर इथे एक्सपेरिमेंट झाला, आता तिकडे मुंबईमध्ये एक्सपेरिमेंट करायचा की ट्रिप लागतात का नाही. कस्टमरला ड्रॉप केलो नेस्कोच्या जस्ट अलीकडची एक बिल्डिंग आहे तिथे, इथे समोर या काचेच्या बिल्डिंगमध्ये ड्रॉप केला. आणि जो फेअर दिलाय तो मी तुम्हाला दाखवतो. 31.73 किलोमीटर्सचे आपल्याला दिले 499.84. बाई राऊंड फिगर 500 रुपये तरी द्यायचं, पण ठीक आहे. 25 रुपये टॅक्स कट केलाय. आता मी इथेच थांबलोय. मला असं वाटतंय की इथून ट्रिप लागू शकतात. हालाकी एक जुहूची ट्रिप लागत होती, पण मी काय उचलली नाही. ओलामध्ये होती ती, कारण तिथून पण काय ट्रिप लागणार नाही. तर मला असं वाटतंय की आपण ह्या एरियामध्ये आहे तेच बरं आहे. जर इथून ट्रिप नाही लागली, बाबा 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 घेणार होतो. 3 किलोमीटरचा पिकअप बघूनच इच्छा मेली. तर मी हे विचार करतोय असा की इथून अर्ध्या तासाच्या आसपास जर ट्रिप लागली तर ठीक आहे, नाही लागली तर मग अंधेरीमध्ये घुसेन. अंधेरीमधून काही ना काही छोट्या मोठ्या ट्रिप लागतीलच. ॲटलिस्ट BKC, सायन, दादर असं अझ्युम करून चालायचं आहे, कारण जास्त वेळ थांबून पण काही उपयोग नाही आहेत. नको रे बाबा, इतका लांबचं पिकअप नाही परवडणार आम्हाला. 11 वाजून 11 मिनिटं झालेत. नो ट्रिप्स निघायला लागेल अंधेरी साईडला. आणि अंधेरीमध्ये वाट बघायची. या साईडला मस्त ऊन होता, आता सॉरी सावली होती, आता पुन्हा या साईडला ऊन आलं. तर आता कल्टी मारायची. इथे जेवढ्या पण गाड्या मागाशी होत्या थोड्या निघत चालल्यात. माझ्या इथे पण पुढे 1-2 गाड्या होत्या. जरा ट्रेंड बघूया, ट्रेंड काय दाखवते. अरे बाबा काहीच नाही दाखवत. नवी मुंबई तर सुकी पडली आहे, सुकी एकदम सुकी. चला अंधेरीमध्ये जाऊन बघू काय लागतंय. टाइम होते 12:20 आणि 1000 रुपयाची अर्निंग उबरमध्ये झालेली आहे. 1 मिनिट थांबा, ब्राईटनेस ठीक आहे. तर 1000
₹85 अर्निंग झालेली आहे. आता इथून काय आहे का रिझर्वेशन? ॲक्च्युली मध्ये कस्टमरने लोकेशन चेंज केली. लोधा नाही घेते मी, कारण तिथून नाही ट्रिप लागणार. इथून चान्सेस आहेत की बाबा मुंबईच्या ट्रिप लागतील. बोललो ना, चान्सेस आहेत मुंबईच्या ट्रिप लागतील. पण भाई हे तर डायरेक्ट टोकाला लागतात. एवढ्या पण टोकाच्या ट्रिप नाही घ्यायच्यात. कारण चर्चगेटला आता गेल्यावरती मग तिथून काय ट्रिप लागणार? काहीच ट्रिप लागणार नाही. आणि रेट बघा बाबा बाबा एकदम बेकार. नॉट वर्थ इट. उबर गो बंद आहे ना? हां, उबर गो बंद आहे, तरी पण उबर गोचं ट्रिप देते. आणि इथे काय दाखवतोय? चला खारघर 32 किलोमीटरचे 480 काय होतं 85. ही पण आता होती कस्टमर. तिचं नाव भूमिका होतं, हिचं नाव आहे, हिचं पण नाव काहीतरी मुलगीच आहे. चांगलं आहे, चला ॲटलिस्ट नवी मुंबईमध्ये तरी घुसू. हिचं नाव हे आहे सुकांता व्हॉट एव्हर, जे पण काय. रेटिंग किती आहे हिची? ओके 4.77. गो सिडानची ट्रिप आहे, ठीक आहे. सुट्टीच्या दिवशी रेट तसं मग कमीच असतो, काही करू शकत नाही. बट आपण एवढंच आहे की आपण प्रे करू शकतो की बाबा चांगल्या ट्रिप लागाव्यात. इन केस चांगल्या ट्रिप जरी नाही लागल्यात तरी आपल्या एरियातल्या एरिया तरी ट्रिप लागल्या ना तरी ठीक आहे. गाडी जी आतापर्यंत चालली आहे ती 63 किलोमीटर चालली आहेत, म्हणजे 14 रुपये पर किलोमीटरची त्याप्रमाणे गाडी चालली आतापर्यंत. शेवटची ट्रिप झाली कंप्लीट आणि जस्ट इथे मी थांबलेलो काही कारणांसाठी, त्या साईडला गेलतो. पण इथे स्क्रीनवरती जर बघाल तर ऑलरेडी ट्रिप लागलेली आहे. ठाणे हिरानंदानीची ट्रिप आहे, साई मन्नतमधून टॉवर आहे. त्याही मला अरे कॉल येऊन गेला बघ. चला निघतो. मी एक छोटासा प्लॅन करून ठेवला होता. अर्ध्या तासाच्या आसपास ट्रिप लागली नसती ना तर मी घरच्या साईडला गेलो असतो आणि जेवणाचा प्लॅन केला असता. तर आता मला जेवणाचा प्लॅन थोडा पोस्टपोन करावा लागणार. हीट मला असं पण वाटतो कधी कधी की यार जेवणापेक्षा इम्पॉर्टंट ट्रिपच आहेत. कारण एक तरी ट्रिप नाही लागली ना. आता बघा इथं मी ठाण्याला चाललो आहे, ठाण्यावरून मी आलो ऑलरेडी इथे इथे खारघरमध्ये. आता परत खारघरमध्ये ठाण्याला चाललो आहे. भाई ही लाईफ अशी आहे ना ड्रायव्हर लोकांची, म्हणजे स्पेशली कॅबवाल्यांची, की खाणं पिणं विसरून जायला लागतं. आता पता नाही खाणं पिण्याचा. ट्रिप झाली कंप्लीट. मुंब्राचा रोड दाखवला होता म्हणून टोल याच्यामध्ये इन्क्लूड आहे. तर अशा प्रकारे काहीतरी ट्रिप होती, मस्त होती. कुठे गेलं रे? जोगेश्वरीवरून ठाणे, ठाणेवरून खारघर, खारघरवरून हिरानंदानी. आणि आता ही ट्रिप कंप्लीट करत असताना एक कांदिवलीची ट्रिप लागत होती. मग मी काय ही नाही केली, उचलली नाही. आणि विसरलो मी बोरिवली. रेट बघा असाच रेट देते. 22 किलोमीटरचे 384. नको जायला बोरिवली, आपण नवी मुंबईच आपलं ठीक आहे. अरे बाबा हा कसा रेट देतो? 26 किलोमीटरचे 438. काही समजत नाही मला. इथून जिथपर्यंत नवी मुंबईची ट्रिप लागत नाही ना तिथपर्यंत मी काही हे नाही कंटिन्यू मारणार. नवी मुंबई एक तर नवी मुंबई, नाहीतर मग BKC साईट, चेंबूर पण ठीक आहे. अरे हां हे 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 बघायचं आहे, राहिलं ना. सायनवरून अंधेरी रिझर्वेशन, ती पण उबर गो. ओके, तर सध्या एक ट्रिप भेटली आहे घाटकोपरची. कुठेतरी क्लब आहे. ॲक्च्युअलमध्ये घाटकोपरला जायला मला नाही आवडत. मला नाही माहिती का. एक मिनटं, कॅमेराचे लेन्स माझे हे झाले.
हां, तर घाटकोपरला जायला मला आवडत नाही, पण 25 किलोमीटरचे 401 रुपये दाखवले, तर त्याच्यातले आपल्याला 375 रुपये तरी दिले तरी ठीक आहे. कारण मागाची ट्रिप जी आपण कंप्लीट केली ती 12.5 रुपये पर किलोमीटरच्या हिसाबाप्रमाणे होती. त्यांनी तर 30.77 किलोमीटरचे दिले 380. काय प्रॉब्लेम नाही आहे, कमी रेट जरी असला ना तरी असं कंटिन्यू बॅक टू बॅक ट्रिप लागल्या ना तर काय मग इश्यू नाही आहे. ठीक आहे, जातो घाटकोपरला. गेल्या आता आपली गाडी आरामात घाटकोपरला पोहोचेल, नो डाऊट. तिकडून गेल्यानंतर मग सायन लोधाला जायचं, तिथं CNG वगैरे भरायचा, आणि त्यानंतर मग तिकडून मग कसं नियोजन आहे ते आता पुढं बघू. वेळ होते 4:46 आणि उबरमध्ये काम झालं आहे 2316 आणि गाडी चालली आहे 158, म्हणजे 14.5 रुपये पर किलोमीटरच्या हिसाबाप्रमाणेच गाडी चालली आहे. मी गाडी बंदच करतो. आता समोर आहे सायन लोधा अपार्टमेंट या साईडला. हा, या सगळ्यात या राईट साईडची आहेत नाही, सायन लोधा अपार्टमेंट आहेत. ते इथून पण नवी मुंबईच्या ट्रिप्स लागतात, पण सध्या तरी काय वाजत नाही इथे. मी एक काम करतो, मी यांना पनवेलची आपली गो होम टाकून ठेवतो. बघा 35.5 किलोमीटर आहे पनवेल इथून, आणि त्यानंतर ओला पण चालू करतो. ओलामध्ये आज एकही ट्रिप झाली नाही, तर अपेक्षित आहे की याच्यामध्ये ट्रिप लागली तर चांगलंच होईल. ॲटलिस्ट 18-19 रुपये पर किलोमीटरच्या हिसाबाप्रमाणे ट्रिप लागतील. चला परत ठाण्याला. सायली बाबा मी एवढं एक्साइटेड का झालो? काय नाही, कंट्रोल. चला, हिला जातो पिकअप करायला. प्रीमियर कॅटेगरीमधली ट्रिप आहे, 500 रुपये दाखवले होते. ठाण्यामध्ये पोचलो आणि शेवटच्या ट्रिपचा फेअर मी तुम्हाला दाखवतो. 27.46 किलोमीटरचे आपल्याला दिले 579. आता फेअर वाढला कारण ह्याच्यामध्ये टाइम पण वाढलाय. तर बघा, मला दाखवली किती रुपयाला होती, 514 रुपयाला, आणि भेटली 579, आणि कस्टमरकडनं ह्याने जवळपास 608 रुपीज घेतलेत. तर आता मला फक्त आणि फक्त नवी मुंबईची ट्रिप पाहिजेत, बस, दुसरं काही नाही. मी सध्या ह्या एरियामध्ये आहे, प्रॉपर ठाण्याच्या थोडासा पुढे आहे, हे बघा. आणि ह्या साईडला येते हिरानंदानी कुठेतरी, ह्या साईडला येते कुठेतरी. थोडीशी लवकर लागली असते ना, 6 वाजता तर गेलो पण असतो, पण नाही घेणार मीला. ती पण उबर बाबा, एक्सेप्ट बटन आलं डायरेक्ट. काय करू, जाऊ काय? जायला 1 तास जाईल, म्हणजे 7:30 पावणे 8 वाजतील. त्यानंतर पावणे 8 वाजता मग ती ट्रिप भेटेल नाही भेटेल सांगता येत नाही. अल्बा पास्ता बार, बँड्रा वेस्ट, उबर गो मी चालू केलं ना, म्हणून उबर गोच्या ट्रिप लागत आहेत, कारण आपल्याला घरच्या साईडच्या ट्रिप पाहिजेत बस. पनवेलची ट्रिप लागली आहे, पनवेल बस स्टँड. अँड लुक ॲट दिस मोबाईल स्टक. आता बघू काय होतंय. लोकेशनवरती पोचतो. आय होप ऑटोमॅटिकली चालू होईल. चालूच आहे तसा. फटाका भावानो, आता मी आहे पनवेल बस डेपो. आता त्या साईडला गेला बस डेपो. जी ट्रिप मला भेटली ती उबर गोची ट्रिप होती. 37 किलोमीटरला 500 रुपयाचा फेअर दाखवत होता. आता ॲक्च्युअलमध्ये भेटला किती मला नाही माहिती, कारण मी ना कस्टमरला ड्रॉप केलं आणि आता चाललो आहे मी घरच्या साईडला. कस्टमरचं जेव्हा मी पिकअप करायला गेलो होतो ना, तेव्हा मी थोडासा म्हणजे असं चिडचिडवाला सीन झाला होता, कारण
सामान आहे बोलतात की युटर्न मारायला ऑप्शनच नव्हता, कारण पूर्ण ट्रॅफिक होती. मी गाडी कशी काढली माहिती आहे का, ही विंडो खाली गेली, त्यांना 2 मिनटं हा थांब 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 बाबा, ती पूर्ण धूळ माझ्या गाडीमध्ये घुसली. मी बोललो यार ही काय आहे. मला असं वाटलं, एका मिनिटासाठी वाटलं की बाबा ही ट्रिप कॅन्सल करावी. आणि नंतर दुसरी गोष्ट मला त्यांची खटकली, ते म्हणजे की ताई यांना इथे बॉक्स ठेवला, त्याच्यावरती मायक्रोवेव्ह होता, ओव्हन होता नवीन, कोणासाठी गिफ्ट घेतलेला. तर तिथे माझं डोकं फिरलं. पण नंतर बोलतात ना की मी शांत राहिलो, मी काय बोललो नाही. आणि ते काकानं जरासं मी म्हणजे रिस्पेक्ट दिली, काका तुम्ही पुढे तो बॉक्स ठेवा आणि तुम्ही पाठीमागं बसा. तर भाई जो कन्व्हर्सेशन झाला ना, लग्नापासून ते फायनान्सपर्यंत, गाडी, बिझनेस, हे ते, भाई मजा आली. मला तर मजा आली एकदम, म्हणजे मूड फ्रेश. पूर्ण दिवसाची जेवढी पण धगधग होती ना, सगळी गायब. भलेही मला फेर कमी का ना भेटो, पण मला जर असं कोण बोलका व्यक्ती भेटला तर भाई आपण खुश. तर असा मला सीन होता. ओव्हरऑल आजचा दिवस ठीकठाक होता. जर मी विचार केला असता की आज सुट्टी घेतली, सुट्टी घ्यायचा जर विचार केला असता तर माझा नुकसान झाला असता मजबूतवाला. कारण माझा गाडीमध्ये CNG जसं बघायला गेलं ना, तर थोडा जास्त CNG गेला आहे. कारण माझं एक टाकी फुल होऊन ऑलमोस्ट अर्धी टाकीवरती आलं आहे. पण तरी पण आज मस्त वाटलं. तर आता मी डायरेक्ट आहे ना बिल्डिंग खाली पोचतो आणि किती काय खेचला धंदा ते तुम्हाला मी सांगतो. आज अनफॉर्च्युनेटली ओलामध्ये ट्रिप काय लागलीच नाही. जेवढ्या पण ट्रिप आहेत सगळ्या उबरमध्ये आहेत. सगळ्यात पहिले गाडीचा मीटर दाखवतो. कुठे गेला रे, 229 किलोमीटर गाडी चालली आहे. आता याला करतो बंद. आता मी तुम्हाला टोटल अर्निंग दाखवतो की किती आहे. हा केला उबरचा ॲप ओपन. हे बघा, हा फेअर आहे शेवटच्या ट्रिपचा, 573.52 पैसा. 37 किलोमीटर होता, पण नाही मी असं का कॅच केलं माहिती नाही, पण ठीक आहे. ही आहे टोटल आजची अर्निंग, 3,468 रुपये. चला किती पैसे राहिले हातात ते पण कॅल्क्युलेट करूया. 200 रुपये, हे 3,468 होते ना, ठीक आहे. मायनस 200 रुपये ओला, 90 रुपये उबर. काही अर्थ नाही त्याचा, कारण ते वेस्ट ऑफ मनीज आहे, कारण आज एकही ट्रिप झाली नाही त्याच्यामध्ये. आणि CNG 1,000 रुपयाचा, 1,000 ते 1,200 रुपयाचा CNG गेला असणार. आपण एक काम करू, 1,100 रुपयाचा CNG पकडू. तरी हातामध्ये 2,000 रुपये राहिलेत, राऊंड फिगर हा. आणि टाईम होतोय 9 वाजलेत. मी किती वाजता घरातून निघालो होतो, आय गेस 8च्या आसपास निघालो होतो, आय एम नॉट शुअर, विसरलो मी. पण ही आहे आजची कमाई. सुट्टीचा दिवस असून सुद्धा पण या गाडीने इतका धंदा करून दिला आज. सो ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. सिडन गाडी घेण्याचा हाच एक फायदा आहे. भलेही उबर गोची ट्रिप असू दे, पण तुम्हाला प्रीमियर कॅटेगरीची भेटते, गो सिडनची भेटते, परत गो सिडन, ही उबर गोची गो प्रायोरिटी, परत मग गो सिडन. तेच आहेत. जर तुम्ही वॅगनर घेताय तर तुम्हाला फक्त उबर गो आणि गो प्रायोरिटीच्याच ट्रिप लागणार. पण तुम्ही सेडन गाडी घेणार तर तुम्हाला बिझनेस कम्फर्ट, प्रीमियर, गो सिडन, उबर गो अशा सगळ्या ट्रिप लागणार. तर कोणी गाडी घेत असेल तर सिडनकडे वळा, आणि जर सिडनकडे वळताच आहे तर मग औराकडे विचार करा. बाकी तुमचा लुकआउट आहे, तुमचा डिसिजन आहे. जे पण काय आहेत नीट विचार करून बिझनेसमध्ये एंटर करा. बस एवढंच बोलेन. चल भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. आणि हां, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. चलो बाय बाय. अरे